आणि सुप्रीम कंपनीने सर्वांना अंधारात ठेवून तो विषय बाह्यवाला जो हे होता लँड ॲक्विजिशन अनऑथोराइज होता. मी जेव्हा त्याच्यात 2017 पासून अभ्यास केला तर सुप्रीम कंपनीने आपल्या ह्या भागाचा फार मोठा नुकसान पण केलेलं आहे. त्याच्यावर मी आता हेच विषय आहे का प्रांताकडे विशेष म्हणून आपण कमिटी स्थापन करू आणि त्याच्यावर गुन्हा दाखल पहिले करायचा हा माझा एक प्रस्ताव पण आहे. आणि त्याच्यामध्ये MMRDच्या प्लॅनवरती तो बाह्यवाला रस्त्याचा प्लॅनच नव्हता. जेव्हा मी DP मध्ये गेलो टाउन प्लॅनिंग ऑफिसर नगररचना माझ्या जोडीला गोपीनाथ गुरव आपल्या गावातले प्रशांत वगैरे हे सर्व मंडळी होती. तर आम्ही गावाचा पहिला जो मुद्दा होता गावाचा जो बाह्यवालांचा विषय होता त्याच्यामध्ये जेव्हा आम्हाला समजलं का अनऑथोराइज्ड लँड ॲक्विजिशन म्हणजे रस्ता बनवायला घेतला पण इथल्या नेते लोकांना नाही काय माहिती काय नाही. त्यांचा मोठा तो गेम होता का त्यांना याच्यावर लँड ॲक्विजिशन करत असताना त्यांनी त्यांचा सातबारा सुप्रीम कंपनीच्या नावावर करून नंतर ते भूसंपादनाचा मोबदला मिळवायचा होता मोठ्या प्रमाणात. तो स्कॅम त्यांचा असफल ठरला. तर जेणेकरून मी जेव्हा अभ्यास केला का 2017 पासून मी तहसीलदार पासून प्रांत PWD जवाहर PWD MMRD आता मी पहिले MMRD मध्ये जेव्हा PWD जवाहर ऑफिसरला बोललो काला आहे धोनी तुमच्या डोक्यावर आला तेव्हा त्यांनी MMRD ऑफिसला पाठवली आणि माजी मुख्यमंत्री त्यांनी पण बाह्यवालांना भेट दिली पण कुठल्याही प्रकारचा त्यांनी फॉलोअप काहीच नव्हता. खाली आपल्या म्हणजे भिवंडी तालुक्याला उपेक्षित समजतात. आज या अनुषंगाने आपण एक मंच तयार केला. मी तर धन्यवाद देतोय चन्ने साहेबांना कारण माझी ही तळमळ होती की कुठेतरी चन्ने साहेबांच्या माध्यमातून वकिलांच्या माध्यमातून उभी राहील आणि ही गोष्ट आता बाह्यवाला नाही ना अंतिम टप्प्यात आहे MMRDच्या टेबलवरती आहे. पण त्याच्यासाठी आपल्या इथल्या राजकीय पुढाऱ्यांनी किंवा त्याच्यात आमदार असो खासदार असो काहीच नाही घेतला. आपल्या भागाला उपेक्षित ठेवलं. या